ब्रेकनंतर एक मोठी अपडेट आहे। सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी होणार असल्याची माहिती समोर आली आहे। सुनेत्रा पवार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राच्या होणार आहेत। शपथविधीसाठी लोकभवनात तयारी सुरू असल्याचंही कळत आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार मिळालेला आहे। नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती आहे आणि सुनेत्रा पवारांचा निरोप वरिष्ठ नेत्यांना महायुतीमधल्या ते सांगणार असल्याचं कळत आहे। सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक उत्तर आल्यानं आता नरेश अरोरा हे मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत आणि उद्या राष्ट्रवादीच्या विधिमंडळ बैठकीचा मार्ग मोकळा झालाय। तर उद्याच्या होणाऱ्या शपथविधीसाठी तातडीची बैठक सुरू असल्याचंही कळत आहे आणि राष्ट्रवादीच्या 5 नेत्यांमध्ये ही बैठक सुरू असल्याची माहिती आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीला सुरुवात झाली आहे। मंत्रिमंडळामध्ये कुणाला कुठलं स्थान द्यायचं या संदर्भात सुद्धा बैठक सुरू असल्याची माहिती आहे आणि या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल जे मोठे नेते आहेत राष्ट्रवादीमधले ते चर्चा करणार असल्याचं कळत आहे आणि त्यांच्या निर्णयानंतर उद्याचा शपथविधीचा वेळ कळवला जाणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अचानक एक्झिटमुळे आता उपमुख्यमंत्री पदावर नेमकं कोण विराजमान होणार याविषयी वेगवेगळ्या चर्चा होत्या। मात्र त्यामध्येच सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारावा अशी एक मागणी जोर धरू लागलेली होती। सर्वच नेते त्यांना तशी मागणी करत होते आणि त्यानंतर आता आग्रहास्तव सुनेत्रा पवार यांनी ही मागणी मान्य केल्याचं दिसतंय आणि त्यांनी होकार कळवला। हा त्यांचा निरोप घेऊन नरेश अरोरा हे मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याचं कळत आहे। त्याचबरोबर सध्या एक मोठी बैठक सुरू आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक सुरू आहे। महत्त्वाचे जे नेते आहेत राष्ट्रवादीमधले त्यांची ही बैठक सुरू आहे आणि याच्यामध्ये आता पुढे नेमके कशा पद्धतीने खाते वाटप करायचं आहे, कारण अजित पवारांकडे जी खाती होती ती कोणाकडे देणार याविषयी सुद्धा चर्चा होत असल्याची माहिती आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी वैभव सोनवणे हे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। वैभव, काय सांगाल महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे हे आता कन्फर्म होताना दिसतंय आणि त्यामध्येच खाते बदल सुद्धा होण्याची शक्यता वर्तवली जाते। कशा पद्धतीने चर्चा सुरू आहे? बऱ्याच घडामोडींना वेग जो आहे तो आलेला दिसतोय। आज दुपारी अस्थि विसर्जनानंतर खरं या सगळ्या घटना ज्या आहेत त्यांना वेग आलेला होता। दुपारच्या सत्रामध्ये आज छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे जे प्रमुख नेते आहेत ते सगळे नेते मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटले आणि अजित पवारांच्या निधनानंतर आता या सगळ्या पदांची जबाबदारी जी उपमुख्यमंत्री पदाची ती सुनेत्रा पवार यांना द्यावी अशा पद्धतीची विनंती केलेली होती आणि स्पष्ट सांगण्यात आलेलं होतं की अशाच पद्धतीनं या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या दिल्या जातील हे मुख्यमंत्र्यांकडून पण त्यांना सांगण्यात आलेलं होतं। आता संध्याकाळच्या सत्रामध्ये सुनेत्रा पवार यांच्याबरोबर चर्चा झाल्यानंतर त्यांनी या सगळ्या मागणीला होकार दिलाय। राष्ट्रवादीचे सगळे नेते जे आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे प्रामुख्यानं या सगळ्या प्रक्रियेमध्ये होते मुख्यमंत्र्यांकडे गेल्यावरती आणि त्यांनी सुनेत्रा पवार यांच्याशी आधी फोनवरून चर्चा केली। नरेश अरोरा हे सुनेत्रा पवारांच्या सोबत होते, जे अजितदादांचे पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट होते गेल्या काही काळापासून। त्यांनी सुद्धा सुनेत्रा पवार यांना या सगळ्याची कल्पना दिली आणि पक्ष जो आहे त्या पक्षावरती सुद्धा नियंत्रण ठेवता येईल या संदर्भानं कुटुंबामधीलच व्यक्ती कुणीतरी उपमुख्यमंत्री होईल अशी जवळपास अटकळ बांधली जात होती आणि आता संध्याकाळच्या सत्रामध्ये सुनेत्रा पवार यांनी याला होकार दिलाय उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला। त्या सकाळी त्या मुंबईला रवाना होतील। त्यांनी होकार दिल्यानंतर तातडीनं सगळ्या आमदारांना निरोप देण्यात आले। त्याचबरोबर संसदीय मंडळ जे राष्ट्रवादीचं त्यांची बैठक उद्या 11 वाजता मुंबईमध्ये बोलवण्यात आलेली आहे। हे सगळं झाल्यानंतर, ही बैठक झाल्यानंतर लगेच राष्ट्रवादीचे नेते जे आहेत ते मुख्यमंत्र्यांकडे जातील आणि तिथून राजभवनवर जाऊन अत्यंत साध्या पद्धतीनं हा शपथविधी जो आहे तो केला जाईल अशी माहिती आपल्याला मिळते। 11 वाजेची बैठक संपल्यानंतर लगेच हा शपथविधी होईल। त्यासाठी सगळ्या आमदारांना बोलावणं जे आहे ते राष्ट्रवादीकडून पाठवण्यात आलेलं आहे आणि राजभवनवर सुद्धा लगबग जी उद्याच्या शपथविधीची वाढलेली दिसते। मात्र याच्यामध्ये कुठलंही सेलिब्रेशन नसेल, अत्यंत साधेपणानं हा शपथविधी केला जाईल असं सांगितलं जातंय। त्या दरम्यानच्या काळामध्ये ही बैठक झाल्यावरती मुख्यमंत्र्यांकडे एक बैठक होणार आहे सुनेत्रा पवार, तटकरे यांची असं समजतंय आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांकडे ही बैठक झाल्यानंतर शपथविधी जो आहे तो शपथविधी होईल अशी जी माहिती आहे ती सूत्रांनी दिली। बरोबर आहे। त्याच्यामुळे एकूणच असं म्हणता येईल की वेळ आपल्यापर्यंत लवकरच कळेल कोणत्या वेळेला हा शपथविधी होणार आहे ते याविषयीचे प्रत्येक अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान राष्ट्रवादीचे नेते अनिल पाटील हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत।
तर अनिल पाटील यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र प्रणाली कापसे यांच्याकडे आपण जाऊयात. प्रणाली, काय सांगाल? एकीकडे बारामतीमध्ये घडामोडींना वेग आलेला आहे, दुसरीकडे मुंबईमध्ये सध्या काय चित्र दिसतंय आणि उद्याचा जो शपथविधी होणार असल्याचं कळत आहे त्याविषयी काय अपडेट्स आहेत? आज सकाळपासूनच आपण बघितलं की राष्ट्रवादी पक्षामध्ये घडामोडींना वेग आला होता. सकाळी आपण बघितलं की साधारणतः 12 वाजेच्या सुमारास सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यावेळेला या गोष्टी समोर आल्या की मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की आधी तुम्ही ठरवा आणि त्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल त्याला माझी कुठली हरकत नाही. आणि त्यानुसार आता आपण पाहतोय की जी मागणी सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, आमदार नेत्यांच्या माध्यमातून होत होती की सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पद स्वीकारावं आणि अजित पवार यांची जी जबाबदारी होती ती जबाबदारी त्यांच्या पत्नी या नात्यानं त्यांनी पुढे रेटावी. त्याच पद्धतीनं आता आपण पाहतोय की सुनेत्रा पवार यांच्याकडनं होकार आल्यानंतर विधिमंडळाचं जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये उद्या बैठक बोलवली जाईल असं ठरलेलं आहे आणि त्यामध्ये सगळ्या आमदारांना बोलवण्यात येईल. त्याचबरोबर पक्षाची संसदीय मंत्रिमंडळाची सुद्धा बैठक जी आहे ती उद्या बोलवली जाईल, जेणेकरून राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण हे याचा सुद्धा निर्णय, याचा सुद्धा फैसला उद्या होईल. परंतु त्याचबरोबर राज्याच्या दृष्टीने आत्ताच्या घडीला सगळ्यात महत्वाची असलेली बाब म्हणजे की अजित पवार यांचं रिकामं झालेलं उपमुख्यमंत्री पद हे नेमकं राष्ट्रवादीमध्ये कोणाकडे जातं ते आता स्पष्ट झालेलं आहे. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होणार आहे आणि त्या दृष्टीनं त्यांनी सकारात्मक बाजू कळवल्यानंतर आता उद्या होणाऱ्या या बैठकीची तयारी सुरू झालेली आहे. त्याचबरोबर सूत्रांकडनं जी माहिती मिळते त्यानुसार राजभवनामध्ये सुद्धा तयारी सुरू झालेली आहे. परंतु राज्यपाल यांची उपस्थिती किंवा हे उद्या उपस्थित आहेत किंवा नाही या गोष्टी लक्षात घेऊन उद्याच्या शपथविधीची वेळ आपल्याला थोड्या वेळात कळू शकेल. तुर्तास त्या दृष्टीने सुद्धा तयारी सुरू झाली असल्याची माहिती मिळते आहे. ही वेळ कशी असेल किंवा जसं वैभवनी सांगितलं की अत्यंत साधेपणाने हा संपूर्ण सोहळा जो आहे तो पार पाडला जाईल. खरं तर त्याला सोहळा सुद्धा म्हणता येणार नाही, कारण ज्या पद्धतीनं अजित पवार यांचं अकाली निधन झालेलं आहे, जो धक्का महाराष्ट्राला बसलाय, त्या दृष्टीनं राज्याला जरी पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहे ही एक आनंदाची बाब असली तरी ती ज्या परिस्थितीमध्ये मिळते तो नक्कीच आनंदाचा क्षण नाही. त्यामुळे अगदी छोट्या खाणी असा कार्यक्रम करून सुनेत्रा पवार यांना उद्या शपथ दिली जाईल अशी शक्यता तुर्तासरी दिसून येते. बरोबर आहे प्रणाली. आणि त्याचबरोबर अजित पवारांकडे जी खाती होती त्याविषयीचा काही निर्णय झालेला आहे का आणि काही नव्या मंत्र्यांची एंट्री होण्याची शक्यता आहे का? खरं तर त्या संदर्भातला निर्णय अजून झालेला नाही, कारण आत्ताच्या घडीला पहिली प्राथमिकता ही म्हणजे राष्ट्रवादी पक्षाचा विधिमंडळाचा गटनेता निवडणं आणि हाच गटनेता हा उपमुख्यमंत्री होणार हे जवळपास स्पष्ट होतं. कारण जेव्हा कुठल्याही नेत्याचा, कुठल्याही पक्षाचा जो प्रमुख नेता आहे तो जेव्हा जातो तेव्हा खालचे जे आमदार असतात किंवा खालचे जे नेते मंडळी असतात यांच्यामध्ये अत्यंत संभ्रमावस्था निर्माण झालेली असते. विशेषतः राष्ट्रवादी सारखा पक्ष जो ज्यांनी 2-2.5 वर्षांपूर्वीच एक मोठी फूट बघितलेली होती आणि ज्यातून अजित पवार बाहेर पडलेले होते, त्या पार्श्वभूमीवर या सगळ्या तांत्रिक बाबी या वेळेत होणं आणि तातडीनं होणं किती गरजेचं आहे, त्या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या लवकरात लवकर पार पडणं किती गरजेचं आहे याची जाणीव खरं तर सगळ्या महाराष्ट्राला त्याच वेळेला झालेली होती आणि म्हणून या दृष्टीनं तातडीनं ही पावलं उचलली जात आहेत. अर्थात परिस्थिती वेगळी असल्यामुळं घातपात होण्याची शक्यता जरा कमी आहे. असं असलं तरी सगळी काळजी घेऊन उद्याच्या उद्याच हा शपथविधी सुद्धा पार पाडला जावा या पद्धतीचा प्रयत्न हा राष्ट्रवादी पक्षाचा आहे. बरोबर आहे प्रणाली. यानंतर मी संकेत वर्तक यांच्याकडे जाते. संकेत, काय सांगाल? स्ट्रॅटेजिस्ट नरेश अरोरा हे सुनेत्रा पवार यांचा निरोप घेऊन मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर येत होती. नेमका हा काय निरोप आहे आणि कशा पद्धतीच्या हालचाली तुम्हाला दिसत आहेत? फर नक्कीच तुला मी एक सकाळपासूनचा एक हे क्रोनॉलॉजी सांगतो की सकाळी सहयोग सोसायटीमध्ये जिथे अजित पवार यांचं निवासस्थान आहे तिथे अनेक नेत्यांची रेलचेल सकाळपासून सुरू होती. अचानक तेव्हाच नरेश अरोरासुद्धा आले आणि सर्वांची आतमध्ये पवार कुटुंब असतील, नरेश अरोरा असतील जे अजित पवार यांचे सल्लागार आहेत त्यांची बैठकसुद्धा झाली आतमध्ये. ती बैठक जवळपास तास-दीड तास ती बैठक चालली आतमध्ये. त्याच्यानंतर आज अस्थिविसर्जनाचा कार्यक्रम झाला. अस्थिविसर्जन झाल्यानंतर मी आवर्जून सांगेन की पुढच्या तासाभरात शरद पवार हे नीरा नदीच्या काठी गेले, तिथे पाहणी केली. एक गोष्ट खूप जास्त महत्त्वाची आहे इथे, त्या राजकारणात खूप जास्त महत्त्वाची ती म्हणजे डिसिजन मेकिंग. तो डिसिजन आज
घेतलेला आहे, कारण की सकाळपासून अनेक नेते, सतेज पाटील सुद्धा म्हणाले, उमेश पाटील सुद्धा म्हणाले की घाई नको, 8-10 दिवस जाऊ द्या, 8-10 दिवस जाऊ द्या, 8-10 दिवसांनी या विषयावरती चर्चा होईल. करता दादा गेल्यानंतर 3 प्रश्न निर्माण झाले होते. मी याच्या आधीच्या पण लाईव्हमध्ये सांगितलं. एक म्हणजे विलिनीकरण होणार का, दुसरा प्रश्न होता ते पक्षाचं नेतृत्व कोण करणार, आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न होता ते म्हणजे उपमुख्यमंत्रीपद कोण भूषवणार. आता त्या नावावरती शिक्कामोर्तब झालेला आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ते उपमुख्यमंत्रीपद आता भूषवतील. अर्थात त्यांच्यासाठी देखील ही खूप मोठी गोष्ट असणार आहे. उद्या हा शपथविधी होणार आहे मुंबईमध्ये. त्याआधी उद्या 11 वाजता ही सर्व राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठकसुद्धा मुंबईमध्ये होणार आहे. आज जर आपण दिवसाचं मुंबईतली, हे मी बारामतीमधलं सांगितलं, मुंबईतली जर आपण मेजर घडामोड आपण पाहिली तर राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आहेत ते कुठेतरी आज देवेंद्र फडणवीसांना भेटले, त्यांच्यामध्ये चर्चा झाली आणि चर्चेनंतर खरं तर मुंबईत एक चर्चा सुरू होती, इथे एक बैठक सुरू होती आणि या 2 बैठकांच्या नंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे कुठेतरी खूप विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला असावा. आणि परत मी सांगेन की राजकारणात उशीर करून चालत नाही. राजकारणात डिसिजन मेकिंग हे खूप ॲप्ट असावं लागतं, खूप वेळेत घ्यावं लागतं. ते डिसिजन मेकिंग होताना दिसलेलं आहे. आपण 1 मिनिटं घेतो. आपण आपल्यासोबत काही बारामतीचे आपण तुमच्याकडे येऊयात संकेत. मात्र या ठिकाणी आपल्याकडे जे आत्ताचे अपडेट येत आहेत त्यानुसार सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री होणार आहेत आणि मुख्य म्हणजे त्या महिला उपमुख्यमंत्री राज्याला मिळतील. मात्र त्याचबरोबर त्यांच्याकडे कोणकोणती खाती असतील, कशा पद्धतीनं जी काही खाती अजित पवारांकडे होती त्याचं वाटप होईल, या सगळ्यांविषयी अनेक प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. याची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करूयात या बुलेटिन